मिस्टर तन्मय पारखी, मिस्टर तन्मय पारखी, बरोबर? हो, मी तन्मय पारखी. तुम्ही? मी ॲडव्होकेट आरजे नंदिनी. मी तुमची केस हँडल करते. तुम्ही तुम्ही माझ्या वकील आहात? हो. अच्छा, ओके. ओके, काही विचारावं म्हणजे काही बोलावं लागेल का, डिस्कस करावं लागेल? नाही मिस्टर पारखी, मी तुमची केस स्टडी केली. खरं तर तुमच्या विरोधात बरेच पुरावे आहेत. पण त्यांनी फरक पडत नाही, कारण आता तुमची केस मी हँडल करते आणि मी शब्द देते की 2 हिअरिंग्स मध्ये मी तुम्हाला निर्दोष सोडवणार. थँक्स. ते आत्ता नाही, सुटल्यानंतर बोला. बाय द वे, ॲडव्होकेट शिरसाट त्यांच्याकडे माझी केस होती. तुम्ही त्यांचे असिस्टंट का? नाही, मग मी आत्ताच सांगितलं ना, मी ॲडव्होकेट नंदिनी. मीच तुम्हाला बेल मिळवून दिली. अच्छा, तुम्ही का? हो, आणि आता या केस मधून सुद्धा निर्दोष सुटका करणार आहे तुमची. हो, त्यासाठी थँक्स. पण आपली ओळखही नाही तरी का? कारण तेच माझं काम आहे. कोण आहेत या? आणि यांनी तन्मयला जामीन का मिळवून दिला? काय कारण असेल? नाही म्हणजे इथे ओळखीचीच माणसं कारण नसताना केसमध्ये अडकवतात आणि तुम्ही बोला, प्लीज संकोच करू नका. डॉक्टर आणि वकिलापासून काही लपू नये असं म्हणतात. नाही म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय. आपली ओळखही नाही आणि तुम्ही स्वतःहून माझं वकीलपत्र घेतलं. कोण आहात तुम्ही? सध्या तरी तुमची वकील आणि तुम्ही माझे क्लायंट. खरं सांगू, टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझा फार अनुभव नाहीये, पण स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी एक चॅलेंजिंग केस शोधत होते. तुमची केस हातात आल्यावर खूप इंटरेस्टिंग वाटली, म्हणून लढायला घेतली. तुमच्यासाठी फक्त एक इंटरेस्टिंग केस असेल, पण माझं आयुष्य पणाला लागलंय. आय नो. प्लीज काळजी करू नका. मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. ही केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, यू नो दॅट. माझ्या मानसिक समाधानासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, विचारू का? विचारा, पण आत्ता नको. हिअरिंगची वेळ होती आणि उशीर झाला तर प्रॉब्लेम होईल. हिअरिंगच्या आधी आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पण कम्प्लीट करायच्या आहेत. आपण जाऊया? हो, पण मी पहिल्यांदाच इथे आलो, मला काही माहित नाहीये. नाही, अजिबात टेन्शन घेऊ नका. हे आमच्यासाठी रोजच आहे. मी सांगते तेवढंच करा. निघूया? आई जगदंबे, अजून किती परीक्षा बघणारच ग तू माझ्या हारूची? तुला दया कशी येत नाही तिची? सगळ्या अडचणी तिच्याच वाट्याला काय येत आहेत ते काही नाही.
यातून तिची सुटका झालीच पाहिजे. जोपर्यंत ती या सगळ्या संकटातून बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, पाणी देखील पिणार नाही. तिला कुणाचाच आधार नाहीये आई. तिच्या मदतीला धावून ये, तिच्या मदतीला धावून ये. आई जगदंबे. सॉरी सॉरी. जरा हळू. तुम्ही सॉरी हा, खरंच सॉरी. मी ते थोडी गडबडीत होते ना, त्यामुळे धडपडले. मग त्याला काय होतंय, मी हाय की सावरायला. थँक्यू सो मच. तुम्ही पटकन हात धरलात माझा. अहो तो तर कायमच असेल ताई. हा नाही म्हणजे लोकांच्या मदतीसाठी कायमच माझा हात असतो या. हो, पण तरी मी विचारत होते ना, म्हणून तुम्ही दिसला नाहीत मला. हरकत नाही. मी काय म्हणते, माणसानं पुढचा विचार करता करता मागं वळून बघायला पाहिजे. हा काय? अहो आता मी एक साधी गजरेवाली आहे हो, माझ्या बोलण्याकडे कशाला लक्ष देताय. पर मी काय म्हणते, तुमचा रस्ता बरोबर आहे बर का, अगदी बरोबर आहे. हा गजरे गजरे घे. अरे डोळे फुटले का तुझे? हा जाऊ दे ना दादा प्लीज. अहो हा हा तोच माणूस होता ज्याला मी वरदच्या घराखाली पाहिलं होतं. त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग सुद्धा होते. कदाचित तन्मय तिथे पोहोचण्याआधी या माणसानेच तर वरदला. अहो त्यानं भेटला नाही असं कसं होईल? अहो तो गेलाय कोर्टात, मगाशीच निघालाय, पोचायला हवं होतं तिथे. आणि मी त्याला तुमचं कार्डही दिलं होतं, त्याला सांगितलं होतं की तुमचे असिस्टंट तिथे त्याला भेटतील म्हणून. काही प्रॉब्लेम झाला असता त्यांनी मला किंवा तुम्हाला फोन केला असता. अरे बाप, मग हा गेला कुठे? ठीक आहे साहेब, मी बघते आणि तुम्हाला फोन करते. हा ओके. काय झालंय आई, तन्मय भेटला नाही का त्यांना? नाही ना, शिरसाट साहेब म्हणतात की तो कोर्टात पोहोचलाच नाही म्हणून. असं कसं होईल? हा गेला कुठे मग मुलगा? आज तर केसचा पहिलाच दिवस आहे, त्यांनी वेळेत पोचायला हवं होतं ना. फोनही लागत नाहीये. हा तिथे नाही गेला तर मग अडचणीत येऊ शकतो. बापरे, पण काय झालं असेल? हा गेलाय कुठे मुलगा? त्याच्या बरोबर कोणी नाही, फोन तरी आणि कोणाला करू? मला वाटलेलं आपल्याला छान वकील मिळालेत, सगळं व्यवस्थित होईल, पण हे काहीतरी भलतंच घडतंय ग. आता बोलण्यात वेळ घालवणारच का? तन्मयला शोधायला हवंय. तू पण त्याला फोन ट्राय कर, मीही करते. हो मी करते कॉल. आई तू शांत हो. मी शांतच आहे, तन्मयला शोधूया.
आपल्या धंद्यात चुकीला चानस नाही. जो एकदा जरी चुकला तो जीवाला मुकला. आपल्या धंद्यामध्ये अंडूचं बटन नाही, पांडू. एकदा चुकलोय शेठ, परत नाही असं होणार. एकदा चुकला परत चुकलं म्हणायला जिवंत पण राहणार नाही. चूक केलेस त्याची किंमत तुला मोजावीच लागल. शेठ, एकदा चुकलोय शेठ, एकदा माफ करा. लास्ट चान्स द्या. लास्ट चान्स. लास्ट चान्स. ओके, पण ताई बरी आहे ना? थँक्यू. काय झालं? अगं ताई पोचले कोर्टात. चला, निदान ती तरी पोचली. पण मग तन्मय कुठे गेलाय? अगं तोही पोचलाय. पोचलाय? पण मग आईला असं का कळलं? काय? अगं आईनी एक कोर्टात वकील गाठलाय, तर तन्मयला एक्सपेक्टेड होतं की त्या असिस्टंटना जाऊन भेटणं, पण तो भेटलाच नाहीये. ते काय मला माहित नाही, पण कोर्टातलं हिअरिंग तरी सुरू झालं. काय? ह्यानी एक फोन तरी करायचा ना. ठीक आहे, तो गडबडीत असेल ना, आणि त्याला पण टेन्शन आहेच की. हो, मी तर इमॅजिन नाही करू शकते की त्याचं काय होत असेल. पण अगं आई पण पॅनिक होतीये, आणि मी कसं बसं तिला शांत करून आलीये. अगं मग त्यांना सांगून ये ना ते कोर्टात पोहोचलं. हो, तेवढीच तिची काळजी मिटेल ना. ठीक आहे, मी आलेच तिला सांगू ना. युअर ऑनर, हे आहेत तन्मय पारखी. यांच्यावर वरद प्रधान याच्या खुनाचा आरोप आहे. मला यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात यावी. थँक्यू युअर ऑनर. मी जे काय बोलेन ते खरंच बोलेन. तर मिस्टर तन्मय पारखी, 10 डिसेंबरला तुम्ही कुठे होतात? मी नाशिकमध्येच होतो. काय कारणानं? मी इथेच राहतो. आय मीन कामासाठी इथे आलो होतो तो, सो इथेच राहतो. वरद प्रधानला कसं ओळखता? तो माझ्या बायकोचा, म्हणजे आमचा फॅमिली फ्रेंड होता. घरी येणं जाणं? हो. बरं, मला एक सांगा, तुमच्या आणि वरद प्रधान मध्ये कधी भांडण झालं होतं का? नाही. पण आमच्याकडील माहितीप्रमाणे तुमच्या आणि वरद मध्ये एकदा जोरदार भांडण झालं होतं. वकील साहेब, मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की तो माझा मित्र होता, आणि मित्रांमध्ये भांडणं होतातच. हा बघा धडधडीत पुरावा. याच सुऱ्याने आरोपीने खून केलेला आहे. आज हवा एकदम थंड आहे ना,
म्हणजे अशा हवेमध्ये अद्रक टाकून चहा प्यायला गेलंय बरा वाटतो. आता कशाने बरं वाटेल हे शक्य तरी आहे का रे? अहो काका तुम्ही पिऊन तर बघा ना. अप्पू तू घे ग. अरे मगासपासून 4 वेळा चहा केला तो वाया गेला. आपण आपली ताणभूक विसरून कसा काय चालेल? आनंद काका तू पण ना. अरे काय चाललंय, तू काय बोलतोयस? हे बघ अप्पू, काय चाललंय ना तो मला पण माहिती. मला फक्त आरोहीची काळजी नाही, तुझी पण आहे. मला सगळ्या माणसांची काळजी आहे. मला एवढंच कळतो का इथे बसून आपण या बाबतीत काय पण करू नाही शकत. खरं एकदा प्रकरण कोर्टात गेलं ना की आपल्या हातात काहीच उरत नाही. फक्त न्याय मिळायची वाट बघत बसायची. आणि तो मिळेलच याची गॅरंटी नसते. इतपत आयुष्य मी जगलोय बरं का. अहो काका, मी तुम्हाला सांगतो ना सगळं एकदम नीट होईल म्हणून. तुम्ही ना उगाच काय ते बोलतात ते भलत्या शंका काढू नका. काय चुकीचं बोललो मी? हा काय चुकीचं बोललो? शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ना, ते खरं आहे. हा सगळ्यांना ताईचा वेडेपण. काय गरज होती जिजूचं नाव घ्यायचं? गप्प बसायचं ना, त्याच्याशी बोलायचं, डिस्कस करायचं. डायरेक्ट काय जाऊन पोलिसांना सांगते? आता तिच्यामुळे जिजूही अडकलाय. तिकडचं दुखणं झालं नुसतं. कधी कधी ना असं नको त्या ठिकाणी ना खरं बोलणं ना डोक्यात जायला लागले माझ्या. अरे असा कसा बोलतेस तू अप्पू? तिने ते का सांगितलं माहिती आहे काय? नाहीतर वत्सलाबाई अडकल्या असत्या ना, मग त्यांना सोडवण्यासाठी ती असं बोलली. काय बोलता? दुसरं ऑप्शन मिळालं असतं ना. विचार करायचं. अगं अप्पू, तिने त्याला कुठल्या परिस्थितीत बघितला ते बघ ना तू. मग तो वरदच्या घराच्या बाहेर हिला भेटला. हा, वरद आतमध्ये मरून पडलेला. त्यावेळी तिला काय वाटत असेल याचा विचार कर ना तू. हो पण तिचं प्रेम आहे ना जिजूवर. मग एवढा विश्वास नको. अरे फक्त काय आरोहीचाच चुकलाय काय? प्रेम विश्वास हे दोन्ही बाजूनी असायला नको काय? म्हणजे अगं म्हणजे प्रेम आणि विश्वास हे दोन्ही साईडीने असायला पाहिजे ना. नवरा बायको या दोघांचा एकमेकांवर प्रेम पण पाहिजे आणि विश्वास पण पाहिजे. फक्त आरूला दोष देऊन चालणार नाही. अरे काका मी कोणालाच दोष देत नाही, पण हे सगळं अवॉइड करता आलं असतं असं विचारतेय मी. हे बघा, आरूनी तिला जेवढं जमेल ना तेवढं सगळं केलेलं आहे. कशासाठी? तिचं तन्मयवर प्रेम आहे म्हणूनच ना. काका तिने पोलिसांना स्टेटमेंट दिलंय. कारण तन्मय निर्दोष आहे असा 100% कॉन्फिडन्स आहे तिला. म्हणून तर असं स्टेटमेंट देऊन सुद्धा ती तन्मयला सोडवण्याची कोशिश करते. ताईच्या मनात काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. प्रेम असंच असतं पोरी. जगणं इतकं सोपं नसतं. आरोही आणि तन्मय मधला दुरावा ना या दोघांमधलं प्रेम वाढवेल बघ. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. थँक्यू. युअर ऑनर, तन्मय पारखी यांना मला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीये. युअर ऑनर, आरोही पारखी यांना प्रश्न विचारायची मला परवानगी द्यावी. थँक्यू. आरोही पारखी या इकडे. मी शपथ घेते की मी जे काही सांगेन ते खरं खरं सांगेन. आरोही पारखी, तन्मय पारखी यांच्या तुम्ही पत्नी बरोबर? हो. नुकत्याच झालेल्या? हा म्हणजे तुमचं लग्न नुकतंच झालंय बरोबर ना? हो. आरोही पारखी, मला सांगा गुन्हा ज्या दिवशी घडला त्या दिवशी नेमकं काय झालं? मी वरदच्या घरी जात होते
आणि तेव्हा तिथे मला तन्मय दिसला. त्याचे हात रक्ताने माखले होते आणि तो ते रुमालाला पुसत होता.